हॅलो फ्रेंड्स, कांचन किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खोबऱ्याची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी खोबर, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळवा, 5-6 मिरच्या, मी मिरच्याचे काप केलेले आहेत, 6-7 पाकळ्या लसणाच्या, जिरे अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, आणि कोथिंबीर। हे सगळं मिक्स करून घ्या। मिक्स झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला वाटून घेऊया। मी 2 वेळेस वाटलं कारण सारण जास्त होतं। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि ह्याला बारीक वाटून घ्या। मी चटणी बारीक वाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीनं तुम्ही पण वाटून घ्या। हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्हाला चटणी घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार थोडं थोडं पाणी टाकत जा। पाणी टाकल्यावर व्यवस्थित हलवा, सगळं एकत्र करा। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे हलवून ह्याला साईडला ठेवून चटणीला तडका देऊन घेऊया। तडक्यासाठी 2 चमचे तेल टाकून घ्या। त्याच्यामध्येच थोडीशी मोहरी, मोहरी छान उडली की त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता खूप उडत होता म्हणून मी ताट झाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे। कोथिंबीर पण आपल्याला चांगली हलवून घ्यायची आणि हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। आपली चटणी तयार झालेली आहे। ही तुम्ही इडली सोबत किंवा डोसा सोबत किंवा मेंदू वड्यासोबत खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।